रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त पिंपळगाव बसवंत शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रामरथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या तब्बल 26 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून शहरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या रामरथ यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यंदाही रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन धर्मजागरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे। या निमित्ताने अघोरी पथक, बोहडा पथक, आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य आणि मोऱ्या ढोल ताशा यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे। पिंपळगाव परिसरातील सर्व नागरिक, भाविक व तरुणांनी या रामरथ यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन धर्मजागरण समितीच्या वतीने बापूसाहेब पाटील यांनी केले आहे। बसवंत NH3 डिजिटल। गेल्या 26 वर्षापासून श्री रामरथ यात्रेची भव्य अशी मिरवणूक संपन्न होत असते। आज योगायोगाने आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मराठा विद्याप्रसारकचे विद्यार्थ्यांनी राम लक्ष्मण सीता असा पेहराव करून हे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आले। पिंपळगाव शहरामध्ये 26 वर्षापासून ही रामरथ यात्रा सुरू आहे। त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता कावड मिरवणूक, दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्राचा जन्माचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे सायंकाळी 4 वाजता 200 वर्षापूर्वीचा असणारा रामरथाची भव्य मिरवणूक या पिंपळगाव शहरामध्ये होणार आहे। या रथ मिरवणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हरियाणा येथील अघोरी पथक, काली पथक, त्याचप्रमाणे सुरगाणा येथील बोहडा पथक, मोर्या ढोल पथक, झांज पथक, झेंडा पथक, त्याचप्रमाणे डीजे बँड असा संपूर्ण रथ मिरवणुकीचा मार्ग आणि त्याच्यावर हे सगळे पथक त्या ठिकाणी असणार आहेत। अत्यंत भव्य दिव्य अशी ही रथ मिरवणूक या पिंपळगाव शहरामध्ये होणार आहे। या मिरवणूक होत असताना प्रत्येक चौकामध्ये आमचे हिंदू बांधव त्या ठिकाणी रथाचं पूजन असेल, रथ ओढणे असेल, रथाचं स्वागत करणं असेल आणि प्रत्येक चौकामध्ये सगळी व्यवस्था त्या ठिकाणी असते। लाखोच्या संख्येने हिंदू बांधव हे नाशिक जिल्ह्यातनं या ठिकाणी रथ मिरवणूक बघण्यासाठी येत असतात। मी सर्व पिंपळगावातील नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या रथ मिरवणुकीचा स्वागत आणि दर्शन घेण्याचा लाभ घ्यावा। ही धर्मजागरण समिती, पिंपळगाव नगर परिषद व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो। जय श्रीराम।